नवऱ्यात बायको नाही, बायकोत नवरा नाही, यालाच बायको नाही. ही काय म्हणतोय, शरद पवारने काय ही काय म्हणतोय, ही समकायदा, समकायद्यात काय नाही पडत नाही अजिबात. भाजप सरकारने प्रत्येक वर्षी 2 कोटी मुलांना रोजगारी ही देतो म्हटली, नोकरी देतो. त्यातले 2,000 पोरांना सुद्धा रोजगार नाही. मराठवाड्यात तर अशी परिस्थिती की प्रत्येक पोरग कुठे एकाही मुलाला कुठल्या तरी आपल्या मोदीच्या हातनं एकाही मुलाला कुठं जागा लागलेली नाही. दुधाचा भाव काय आहेत मला सांगू. आता पाणी चाललंय 30 रुपये 40 रुपये लिटर पाणी आणि दुधाचा भाव 20 रुपये लिटर आहे. का त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, फाशी घ्यायची का? ओमराजे खासदार यांनी सांगितलं होतं की मी माझ्या या धाराशिव मध्ये की सगळ्यात मोठा प्रकल्प आणेन आणि 10,000 लोकांना काम देईल. कुठं दिलं काम, कुठे दिलं काम? सगळे लोक इथंच आहेत. ह्यांना फोनचं बोलले ते, ह्यांना ग्रामपंचायत शिपाई सुद्धा फोन उचलित नाही. आज ओमदादा निम्याराचं फोन केला तरी कुठलं काम अडचणीत असलं तरी फोन उचलून त्याचे मार्गी लावणार काम असा माणूस एकमेव नेता म्हणलं तर ओमदादा आहे. आम्हाला फोन करणार नको, फोनवर टाळंगीशी वाजणारा पाहिजे. आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न काय की आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आम्हाला पाहिजे आणि तो मुद्दा मानणारा माणूस आम्हाला पाहिजे. तुम्हाला सांगतो 30 15 आणि 16 रुपयाने कांदा ऐकला, 500 गुणी कांदा होता. काय केलं ह्या भाजीपाने मला सांगा तुम्ही. हा, तुरीचं भाव तसं केलं. सोयाबीन जर तुम्हाला सांगतो सोयाबीन 6, 10, 11, 12,000 रुपये सोयाबीन होतं. 3 आणि 4,000 रुपये सोयाबीन आणलं. लास्ट तर वाटली पाहिजे राव थोडी सुद्धा, एवढी तर. हा, तर उपयोग आहे का काय? हे आपकी बार 400 पार नाही, आपकी बार आता जनतेनं नारा ठेवला सुपडा पार. जत्रा लोकशाहीची चर्चा धाराशिवची. सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि धाराशिवमधील परंडा तालुक्यातील हे सिरसाव नावाचं गाव आहे आणि सगळे गावकरी जमलेले आहेत. त्या गावकऱ्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं सध्याचा कौल त्यांचा कुठल्या बाजूने आहे. एका बाजूला ओमराजे निंबाळकर उभे आहेत, दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील उभे आहेत. गावकऱ्यांची मतं नेमकी कुठल्या बाजूने आहेत ते आपण जाणून घेऊयात. दादा आता असं आहे, अर्चना पाटील एका बाजूला उभे आहेत, ओमराजे निंबाळकर एका बाजूला आहेत. कुणाची हवा दिसते धाराशिवमध्ये? ओमराजेशी. का असं वाटतंय? कारण ओमराजाने आपलं संसदमध्ये कारण शेतकऱ्याच्या विषयी तळमळीचे प्रश्न मांडलेले आहेत. कारण पोटतिडकीनं त्याने कांद्याविषयी असेल, सोयाबीन विषयी असेल, म्हणजे सबसिडी विषयी असेल, म्हणजे आवाज उठवलेला. त्याच्या आधी कुठल्याही खासदारांना आपला संसदेत आवाज मानलेला नाही. बाबा काय वाटतंय, कुणाची हवा वाटते इथं? ओमदादा निंबाळकर, ओमराजे निंबाळकर. त्यावेळेस ओमराजे का निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? तो माणूस असा आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर तत्वानं उभा राहणारा माणूस आहे. आणि विमा अनुदान ह्याच्याबद्दल नेहमीच सतत मांडलेली आहे. आणि तेवढं करून जरांग्याला साथ देऊन मराठा आरक्षण त्यांनी पाऊल उचललेले आहेत. म्हणून आम्हाला ओमराजे लिंबाळकरालाच आम्ही बहुमत देऊन निवडून आणणार. आता असा आहे की दुसरा एक प्रश्न जो खूप महत्त्वाचा प्रश्न गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेला गेला होता आणि तो म्हणजे शिवसेना नेमकी कोणाची. अर्थात त्याच्यावरती निवडणूक आयोगामध्ये निकाल लागला, सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण केलं. तर असं आहे की शिवसेना नेमकी कोणाची, लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि धाराशिवमध्ये त्याचा निवडणुकीवरती काय इम्पॅक्ट पडणार आहे ते आपण जाणून घेऊयात. अर्थात असं आहे दादा की एका बाजूला शिंदेंची शिवसेना आहे, दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना आहे. लोकांच्या मनातली शिवसेना कुठली आहे? ठाकरेची, ठाकरे गटाची. इथं काय इम्पॅक्ट पडेल असं वाटतंय निवडणुकीत? मग पडणार की काय पडेल? मूळ ठाकरे शिवसेना आहे, त्यामुळे फरक पडणारच. मग आता सध्या हे शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं असं वैध ठरवलंय. तर काय वाटतं तुम्हाला की मनामध्ये ठाकरेंची शिवसेनाच लोकांची आहे की मग शिंदेची शिवसेना आहे? ठाकरेची, ठाकरेवरच अन्याय झालेला आहे. काय म्हणणं तुमचं? ठाकरे साहेबांवर अन्याय केला निवडणूक आयोगानं. ठाकरे साहेबांवर अन्याय केला कारण ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, शिंदे साहेबांची शिवसेना नाही. उद्धव ठाकरे ह्याने शिवसेनेचं रोप लावलेलं ह्याने जोपासना केलेली आहे. आणि ही भाजपची जी लोक आहेत ते हुकुमशाही खाली चाललेले आहेत. काल परंडा तालुक्यात मार्केट कमिटीची एक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा अतिचार गाजविला,
लोकशाहीच्या जागेवर हुकुमशाही वापरली. कपलापुरीचे जैन मालक आणि शिरसावचे संजय पवार ह्यांच्यावर इतका अन्याय केला, हारमार करून दबावाखाली घेऊन अर्ज काढून घेतले असं बेहादावून ही एवढं या भाजप लोकांनी केलं. तरी त्यांनी काय केलं, जसं महात्मा गांधीनं इंग्रज चले जाव म्हणून लावलं तसं त्यांनी परांडा तालुक्यातलं भाजप खिदळून लावलं आणि ह्यांनी त्यांचं वर्चस्व गाजवलं आणि झेंडा फडकवला. आता असं आहे की राज्यामध्ये पक्षफुटी झाली, बरोबर? पक्ष 2 फुटले, राष्ट्रवादीची 2 शकलं पडली, शिवसेनेची 2 शकलं पडली. इथल्या लोकांना काय वाटते ते जाणून घेऊयात. तुम्हाला काय वाटते? हां, तुम्हाला काय वाटते ते सांगा. की आता 2 गट पडले, शिंदे सेनेचे 1 गट आहे, ठाकरेंचा एक, दुसरी शिवसेना, राष्ट्रवादीची 2 गट पडले. तुम्हाला काय वाटते हे जे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होतंय, काय वाटतं त्याबद्दल? जनतेला पटणार नाही का? वडील वारल्यानंतर इस्टेट कुणाला वारसा नाही, ती मुलाला. ज्यानं पक्ष काला तीच पक्षाचा मालक. तसं कुणीकडे गेलं मग लोक मतदान करणार का? काय वाटतं दादा तुम्हाला पक्षफुटीबद्दल? हॅलो, पक्ष ह्याच्यावर आपल्या अन्याय केलेला आहे राष्ट्रवादीवर आणि ह्याच्यावर आपलं शरद पवार साहेब गटावर आणि बाळासाहेब ठाकरे गटावर, आपलं उद्धव ठाकरे गटावर अन्याय केलेला आहे. कारण हुकुमशाहीच्या ह्याच्याखाली समजा कोर्ट कधी सगळं हुकुम म्हणजे ताब्यात घेतलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे हे जनतेला काही पटलेलं नाही. जनता नक्कीच याचा विचार करेल. भारतीय जनता पार्टी म्हणते की शेतकऱ्यांचं त्यांनी भलं केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला विरोधक म्हणतात की नाही, शेतकऱ्यांचं भलं यांनी केलेलं नाही. शेतकऱ्याचं भलं केलंच नाही. शेतकऱ्याचं भलं फक्त बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार. दुसरा पक्ष होत नाही इथं. आणि इथं आमच्या गावात आम्ही सगळ्यांनी सहकार्याने एकी करून 90% मतदान आम्ही ओमदादाला देणार आहे. आम्हाला बाकीचं देणं घेणं नाही काय, आम्हाला फक्त ओमदादा. आता असं आहे, पण दुसऱ्या बाजूला की अर्चना पाटील देखील उभे आहेत. भाजप म्हणते किंवा महायुती म्हणते की आम्ही मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. अर्थात असं आहे की त्यांचाही विजयाचा दावा केला जातोय. नेते एका बाजूला गेलेले आहेत, जनता त्याच बाजूला आहे का? जनता कुठे जाऊ द्या, जनता ओमदाच्या मागे 100%. आणि 2-2.5 लाखाच्या फरकानं ओमदादा निवडून येणार आहे. गद्दार माणूस नाही, लाचार नाही. 50 पक्क्यावर लाथ हाणली त्यांनी पैशामुळे. निष्ठा सुली ओमदादानी. सगळी आमदारी गेली शिवसेने फुटून. ओमदादा हमला का नाही, तर येईल नाही येईल पडेल ह्याची गॅरंटी आहे का? तरी निष्ठावंत राहिला आणि त्यामुळे लोक जनता निष्ठावंताची पाठीशी उभा आहे. 100% निवडून येणार. 4 तारखेला निकाल बघा, 2.5-3 लाखाच्या फरकाने येतं नाही ते. आता जनतेला गद्दारी भाजपने कांद्याचं वाटोळ केलं. आज 100 रुपयाने कांदा गेलेला, आज तुम्हाला सांगतो 30 आणि 15 आणि 16 रुपयाने कांदा ऐकला. 500 गुणी कांदा होता. काय केलं ह्या भाजपने मला सांगा की तुम्ही? हां, तुरीचं भाव तसं केलं. सोयाबीन जर तुम्हाला सांगतो, सोयाबीन 6, 10, 11, 12 हजार रुपये सोयाबीन होतं. 3 आणि 4 हजार रुपये सोयाबीन आणलं. लाच तर वाटली पाहिजे राव थोडी सुद्धा, एवढी तर. हां, त्याचा उपयोग आहे का काय मला सांगा? आज तुम्हाला शेतीत काय खर्च येतो ही माहिती आहे का तुम्हाला? हे 2000 रुपये दिलं मग काय नावाला आहे? आज तुम्हाला जीएसटी आमची लाख रुपये जीएसटी जाते. काय करायचं, काय घ्यायचं म्हणलं जीएसटी जाते. काय करायचं तुम्हाला सांगतो, ह्याचं 6000 रुपये काय काय टोपे. आम्हाला ते 6000 रुपये तुमचं नको, त्या मोदीलाच राहू द्या म्हणावं तुम्हाला. आम्हाला काय सो नको त्यातलं. सोयाबीनचे दर आहेत ते वाटते का तुम्हाला योग्य आहेत? काय 12-13 हजार रुपये सोयाबीन, आज 4000 रुपये. त्यांना तर राज वाटली पाहिजे थोडी तर राहू. हा, काय काढाय 5,500 रुपये इकरी व्हावं नुसतं काढाय. परवडते का? हा, काय परवडतंय? तुम्हाला सांगतो आता शेती काय पाळी आली सगळ्याला. काय 2000 म्हणजे 14 साली सोयाबीनचं दर 9200 रुपयानं मी स्वतः विकलं होतं. आज 2024 चालू आहे. आज किती वर्ष झाली? आज त्या पटीत भाव वाढायला पाहिजे. कारण खर्च त्यावेळेस मजुराला 200 रुपये हजेरी होती, आज मजुराला 500 रुपये हजेरी आहे. त्या पटीत सोयाबीनचा भाव आज 15-16 हजारापर्यंत जायला पाहिजे होतं. पण ह्या मोदीच्या धोरणामुळं आज 4700 सोयाबीन थांबलाय. आता तुरीचं जे आज बाजारात मार्केट आहे, ज्या आज सध्या 10,000 रुपयेपर्यंत आहे. परंतु मोदी साहेबांनं जी आयात केली तूर, त्याच्यामुळं आज भाव जाणारा होता तो त्यांनी कंट्रोलमध्ये केला. सगळा शेतकऱ्यावर अन्याय आहे त्यांचा. काय दुधाचा भाव काय मला सांगा? आता दूध पाणी चाललंय 30 रुपये 40 रुपये लिटर पाणी, आणि दुधाचा भाव 20 रुपये लिटर आहे. काय त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? फाशी घ्यायची का? काय वाटतं तुला? सोयाबीनच्या भावाबद्दल बोलले का ग्रामस्थ? ज्यावेळेस शेतकऱ्याचं सोयाबीन पीक शेतातून काढणीपर्यंत येत आहे, त्यावेळेसपर्यंत सोयाबीनला 11,000 भाव म्हणून सरकारनं जाहीर केलेला असतोय.
पण ज्या अर्थाने सोयाबीन शेतामधून निघतंय, काढणी झालेली असती, ती विक्रीसाठी बाजारात गेलेलं असते, त्यावेळेस भाव असा असतो की 4,500 5,000पर्यंत निम्म्यापर्यंत ती भाव घसरतो. का घसरतो तर यावर्षी देखील तुम्ही लक्ष द्या, केंद्र शासनाची योजना बघा, ज्यावेळेस सोयाबीन शेतामध्ये असते त्यावेळेस 11,000 भाव होता. पण ह्याच केंद्र शासनाने, मोदी सरकारनं सोयाबीनचा 11,000 भाव असताना शेतकऱ्याचं चांगलं होईल, पण शेतकऱ्याचं यांना वाटोळ करायचंय. पाम तेल आयात केलं, पाम तेल आयात केल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याचा सोयाबीनचा माल जो 11,000ने विकणार आहे तो 4,500ला, म्हणजे त्या जागी शेतकऱ्याला त्या ठिकाणी 5 ते 6,000चा निबारकुचा बसतोय. पण मोदी सरकारचं 2,000 आलं म्हणून आमचा देखील बोळा बावडा शेतकरी 2,000 आलं म्हणून ती उड्या मारतंय. पण त्या शेतकऱ्याला देखील जनजागृती तुमच्या माध्यमातून देखील आम्ही शेतकऱ्यांना, सगळ्या मतदार बांधवांना विनंती करतो की 2,000 मोदी सरकारने किंवा मोदी साहेबांनी त्यांच्या खिशातून दिलेलं नाहीत, पण ती जी शेतकऱ्याला एक 5 ते 6,000 रुपयाचा सोयाबीन, फक्त मी बोलतोय सोयाबीनला जी 5 ते 10,000 रुपयाचा तिथं कुच्चा निभार दिलेला आहे, त्याच कुच्यातून आपल्याला 2,000 वाटप करून बाकीचं देखील 4,000 त्यांना आपल्याच खिशातून, शेतकऱ्याच्याच कष्टातून त्या ठिकाणी मोदी सरकारला निवडणुकीत आपल्यालाच विकत घ्यायला त्या ठिकाणी पैसा वापरला जातोय. दादा तर असं आहे की एका बाजूला ओमराजे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील उभे आहेत. कोण निवडून यायला हवं असं मला वाटतं? माझं ठाम मत आहे की अर्चनाताई पाटील ह्या निवडून यायला पाहिजे. का वाटतं असं? का वाटतंय? कारण राणादादांनी आमच्या ह्या शेतकऱ्यासाठी पीक विम्यासाठी 2020-2021साठी सगळ्यात मोठं आंदोलन उभा करून आमच्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळवून देण्याचं काम केलं. आणि त्यातली त्यात आमच्या गावासाठी जो सरकारी दवाखाना उपकेंद्र आहे त्याचा 1 कोटी रुपयाचा निधी आमच्या गावासाठी दिलेला आहे, सर्वसामान्यांसाठी दिलेला आहे. तसं जे 5 वर्ष खासदार होते त्यांचं कामच काय नाही, गावात तर काहीच काम नाही, शून्य काम आहे. मग त्यांना कुठल्या बेसवर आधार द्यायचं? टामी बस ह्याच्यावर ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही किंवा सर्वसामान्य नाही. जर जो मुद्दा जो विकासाच्या बाजूने आहे त्याच्या बाजूने आमचं मत असणार आहे. पण आता बहुतांश गावकऱ्यांचं तर मत वेगळं येत आहे की ओमराजेंच्या काळामध्ये विकास झालेला आहे, चांगली कामं झाली आहेत. आपण त्यांना विचारूया. ओमराजे साहेबांनी काय केलेलं आहे, पंतप्रधान योजनेतून शिरसाव ते भांडगाव रस्ता त्यांनी प्रस्तावित केलेला आहे आणि त्यांच्या अंडरमध्ये ह्या रस्त्याचं काम चालू आहे. तो 7 कोटी रुपयाचा निधी ओमदादानं मंजूर करून घेतलेला आणि त्या रस्त्याचं काम चालू आहे. काय वाटतंय? दाखवावं ही काय काम चालू आहे? जाऊन काम बघा, काम चालू आहे, जाऊन बघा, काम चालू आहे. पंतप्रधान पण ते कुणी आणलंय, कुणी काय केलेलं आहे हे बघा ना. मी म्हणतो मी केलंय, त्याला अर्थ नाही. आता असं आहे की दोन्ही बाजूला अर्चना पाटील, ओमराजे तगडे उमेदवार आहेत. काय वाटतंय कुठल्या बाजूने कल झुकतोय? अर्चनाताई पाटील. का वाटतंय असं? काम आहेत राणादादाची, इम्यासाठी झटतोय, इमा आहे, प्रत्येक पोस्ट ही दिसली तर त्याची शेतकऱ्यासाठी झटणारा नेता तीच एक मी. आणि डॉक्टर साहेबाच्या काळात बी पाटबंधारे मंत्री असताना त्यांना म्हणजे महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त बंधारा जर असतील तर धाराशिव जिल्ह्यामध्ये. पैसा आला तर पैसा नक्की घ्या, कारण लक्ष्मी डावलायची नाही. पण मोदी सरकारच्या विरोधात आम्ही काय विरोध म्हणजे व्यक्तिगत मोदी साहेबांना करत नाही, पण त्यांच्या धोरणाला विरोध करतोय. जी धोरण आहे ती शेतकरी विरोधी धोरणं असतील. मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत का? नाही. 10 वर्ष झालेत हीच आम्ही पश्चाताप करतोय. पण ते आता इथून पुढं मोदी जर पंतप्रधान झाले, व्यक्तिगत त्यांना विरोध नाही, पण जी भारतीय जनता पार्टीची जी धोरण आहे ती हुकुमशाही आणायची, पक्ष फोडायचे, पक्ष फोडले, शिवसेना पक्ष फोडला, स्वर्गीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष, आदरणीय उद्धव साहेबांच्या स्वाधीन केलेला पक्ष, त्या ठिकाणी उद्धव साहेबांकडून पक्ष फोडला. नंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडून देखील पक्ष फोडला, घर फोडलं त्यांचं. पक्ष फोडला हा भाग वेगळा आहे, पण त्यांचं घर फोडून देखील यांना आदर्श असा नेता, काँग्रेसचा त्या ठिकाणी आदर्श घोटाळ्यातला आदर्श नेता सुद्धा त्यांना पुरेसा झाला नाही. त्यामुळे यांनी ठाकरे कुटुंबातला त्या ठिकाणी एक कुटुंब, ठाकरे कुटुंब, त्या ठिकाणी मनसे अध्यक्ष, त्या ठिकाणी यांना सोबत घ्यावं लागलं. फक्त हे सगळं कशासाठी? फक्त एका माणसाला हरवण्यासाठी. त्या माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तर याची एक महत्त्वाची कमेंट होती. आता अर्थात आपण नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असायला हवेत का? हवेत तर का हवेत आणि नको तर का नको? ह्या प्रश्नाकडे येणार आहे. अगदी थोडक्यात सांगायचं आहे, अगदी एक थोडक्यात एकदम उत्तर द्यायचं आहे. आता 400 पारचा नारा दिला जातोय. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील, त्यांच्यासाठी मग इथून कोणी उमेदवार असेल तर त्याला मत दिलं पाहिजे.
तुम्हाला काय वाटते, मोदी पंतप्रधान असले पाहिजेत का? एक. आणि दुसरा मुद्दा असा आहे की असले पाहिजेत तर का असले पाहिजेत, नसले पाहिजेत तर का नसले पाहिजेत? नसले पाहिजे. का? कारण त्यांनी लोकशाहीचं जीवन ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही. कुठलाही म्हणजे पक्ष फोडतंय, कार्यकर्ता पुढारी घेतोय, त्यामुळे हे नसले पाहिजेत. कसं आहे, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 2014 साली भाजपनं 300 पारचा नारा दिला होता. 300 पार ह्यांना आम्ही मतदान केलंय, कारण की उद्धव साहेब, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी त्यावेळेस युती होती. त्यावेळेस मोदी सरकारला देखील आमचा हातभार आहे थोडा, पण 300 पारचा नारा देखील देऊन असले पाहिजेत का नसले पाहिजे? नसले पाहिजे. कारण की नसले पाहिजे कशामुळे, 300 पारचा नारा देऊन सिलेंडरचा भाव 1200 रुपये झाला आहे. काँग्रेसच्या काळात 400 रुपयाला सिलेंडर येत होता. 400 पार केलं तर 2000 रुपयाने आपल्याला सिलेंडर घ्यावं लागेल. त्याच्यामुळे मोदी सरकार आपल्याला नकोय. नसली पाहिजे. का? ती हिटलरशाही चालू केली. काय काय उदाहरण देता येते? आता अजित पवारच्या मागं घोटाळा कोणी काढला? मोदीनंच काढला. पक्षात घेतला, घोटाळा कुठे गेला? घोटाळा गायब झाला ना. वॉशिंग पावडर, गुजरातची वॉशिंग पावडर आहे, घोटाळा गायब झाला. उद्धव साहेबांनी तीच केलं, शरद पवारचं तीच केलं. असं पक्ष चोरून कोणी पक्ष उभा करेल ना. आता असं आहे की बेरोजगारी वाढली असं म्हटलं जातं. बरोबर. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणते की नाही आहे बेरोजगारी या देशामध्ये, सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे, जग महासत्ता होतोय देश हा. पटतंय का? नाही पटत नाही अजिबात. भाजप सरकारने प्रत्येक वर्षी 2 कोटी मुलांना रोजगारीचा ही देतो म्हटली, नोकरी देतो. त्यातले 2000 पोरांना सुद्धा रोजगार नाही. मराठवाड्यात तर अशी परिस्थिती की प्रत्येक पोरग कुठे एकाही मुलाला कुठल्या तरी आपल्या मोदीच्या ह्यातनं एकाही मुलाला कुठं जागा लागलेली नाही. त्यामुळे खूप भयंकर सरकार आहे. पेट्रोलचे भाव वाढले, प्रत्येक नेत्याच्या घरात फोडाफोडी चालू आहे. कोणी येत नसलं त्यामागे ईडी लावून, त्यामागे दबाव लावून सगळे ही कार्यक्रम चाललेला आहे की ही हुकुमशाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आम्ही सध्या ह्यांचा विरोध करून आम्ही मोदी सरकार पाडणार आहे. त्यामुळे आम्ही ओमराजे निंबाळकरांचा साथ पाठीमागे मोठं. हे आपकी बार 400 पार नाही, आपकी बार आता जनतेनं नारा ठेवला सुपडा पार. इथून पुढे त्यांना कधी मतदान आहे ते करतेच काय मला ते सांगा. फक्त ते आमच्या कमरेचं काढून टोक्याला गुंडाळाचं काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही 2000 देतो, आमचं जीएसटीतनं काढून आम्हालाच देतात ते 2000. आणि म्हणजे कमरेचं काढून टोकऱ्याला बांधायचं नुसतं. सन्मान काय सन्मान आहे शेतकऱ्याचा? हां, कांदा निर्यात सगळं रुकून सगळं काही जिकडून तिकडून सगळं जाम, म्हणजे उत्पादन करणारी मारायची आणि खाणारी जागवायची. दादा तर असं आहे की कांदा असेल, सोयाबीन असेल, ह्या पिकांचा प्रश्न आहेच आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचं दुर्भिक्ष येतं. तर रस्ता सुद्धा बरा नाही दिसत आहे बऱ्याच ठिकाणी. असं आहे की धाराशिवकर म्हणून काय वाटते तुम्हाला की हे बदल इथं झाले पाहिजेत आणि ते काय बदल असतील? हे मूळ तर पहिल्यांदा भाजप सरकार बदललं पाहिजे. कारण कांदा प्रश्न असेल, आज कांद्याचा भाव दुसऱ्या देशामध्ये 300 रुपये किलो होता. ज्यावेळेस आपला निर्यात बंद केली त्यावेळेस शेतकऱ्याचा कांद्याचा भाव 40 रुपयांना चालू होता, तो एकदम डायरेक्ट 20-25 रुपयावर आला. तुरीचं ते त्याच पद्धतीनं केलं, सोयाबीनचं तसंच आहे. त्यामुळे हे आज जी ह्याच्यात रस्त्याविषयी जी समस्या आहे ते 10 वर्ष झालं मोदी तेच समस्या आहेत. पाण्याचा तर विषय आज जवळजवळ पिढ्यानपिढ्या आलेला तोच चालू आहे. पिढ्यानपिढ्या तीच चालू आहे. प्रत्येक इलेक्शनला तीच पाण्याचा प्रश्न आहे. आज हे पाणी 12% म्हणजे 21 TMCचं पाणी येणार आहे. ते पाणी येऊ घातलंय, म्हणजे जवळजवळ आज 40 वर्ष झालं आम्ही तीच ऐकतोय. त्यामुळे आम्हाला हे सरकार नाही नकोय. आता असं आहे की सिरसाव गावामध्ये 2 वेगळ्या विचारधारेची लोक आहेत. दादा आता असं आहे की तुम्ही ओमराजेंची बाजू आक्रमकपणे मांडताय, तुम्ही अर्चनाताई पाटीलांची बाजू आक्रमकपणे मांडता आहे. काय वाटते तुम्हाला की अर्चनाताई पाटील या का असायला हव्यात? काय त्यांनी विकास कामं केले आहेत? 30 सेकंदात आज सांगायचं. मी सांगण्यापेक्षा विरोधक सांगतील. त्यांनीच त्यांची सगळ्यात जास्त कामं इथे योजना आणलेल्या आहेत. त्यांच्याच माध्यमातून इथं आमच्या गावामध्ये दवाखाना झाला आहे. त्याचबरोबर 2020-21चा पीक विमा सगळ्यांनी डॉक्युमेंट दिलेले होते, त्याचा मंजुरी करण्याचं काम राणादानाच्या माध्यमातून आमच्या इथे या ठिकाणी झालेलं आहे. आणि प्रत्येकाला 20-21चा विमा प्रत्येकाच्या खात्याला मिळाला आहे. आम्हाला फोन करणारा नको, फोनवर टाळंग दिशी वाजणारा पाहिजे. आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न काय की आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आम्हाला पाहिजे आणि तो मुद्दा मांडणारा माणूस आम्हाला पाहिजे. आता असं आहे की फोन करणार नको पण विकास काम 2021चा विमा अजून खात्यात जमा झालेला नाही. जो अग्रिम हाताखाद्या तोच विमा जमा झालेला, 2021चा पूर्ण विमा जमा झालेला नाही. आणि ह्यांचं जे मत नाही का ते दवाखाना 1 कोटीचा अर्चनाताईने दिला त्यावेळेस सरपंच मी होतो. ज्यावेळेस दवाखान्याचे आपण प्रपोजल तयार करत होतो त्यावेळेस अर्चनाताईंना आपण नाही केलेला नव्हता, आपल्याला राहुल मोठे साहेबांना दिलेला आहे. राहुल मोठे साहेबाच्या माध्यमातून आपल्याला ते दवाखाना मंजूर करून दिलेला आहे.
कारण ते नाम मात्र त्या अर्चनाताई उपाध्यक्ष होत्या. आता असं आहे की आपण थोडासा नॅशनल मुद्द्याकडे येऊया. मुद्दा असा आहे की देशामध्ये महागाई वाढताना दिसते, बेरोजगारी वाढताना दिसते, तर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला का निवडून द्यायचं लोकांनी, हा एक मोठा प्रश्न आहे. हा सगळ्यात आता महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा सगळ्या कुणाच्या घरी महागातल्या 10 वर्षाखाली गॅस होते, कुणाच्याच नाही. बरोबर आहे. आता जो बिझनेस चालू आहे तो काय सांगतो की जो मागणी वाढली की त्या वस्तूची किंमत वाढते. एखाद्या वस्तूची मागणी वाढली की त्या वस्तूची किंमत वाढते. त्याच पद्धतीने आहे. आणि ज्या वेळेस पेट्रोलचा दर ह्याच्यात 90% लोकांच्या गाड्या ह्या 10 वर्षामध्ये आल्यात. मग आता गाड्या आल्या, पेट्रोल वाढलं. हा बरोबर आहे. त्याचबरोबर जे आता सांगतात की बेरोजगार, की तुम्ही प्रयत्नच करत नाहीत. तरुण प्रयत्नच करत नाही. तुम्ही प्रयत्न करा ना. तुम्ही प्रयत्न जर नाही केले तर मग तुम्ही प्रयत्न नाही केले तर तुम्हाला नोकऱ्या काय घरी आणून देणार नाही कोण. हा आणि मग जर घरी आणून नोकऱ्या, मग माझे जी काय होते ओमराजे खासदार यांनी सांगितलं होतं की मी माझ्या या धाराशिवमध्ये की सगळ्यात मोठा प्रकल्प आणेन आणि 10,000 लोकांना काम देईल. कुठे दिलं काम? कुठे दिलं काम? सगळे लोक इथंच आहेत. सगळे जे काय ते पण इथंच आहेत. विरोधातली इथंच आहेत. त्यांच्या बाजूने बी उभा होते ते बी. नाव काय तुमचं? माझं नाव रामेश्वर केशव चोबे. रामेश्वर जे म्हणतायत की महागाई बेरोजगारी नाही आहे देशामध्ये, की जर ज्याला काम पाहिजे त्यानं काम शोधावं म्हणून, पटते का त्यांचं? आता तो बोलला पेट्रोलचा भाव काढतो, दुधाचा भाव शेतकरी कष्ट करतोय, रातून दिवस शेतातून राबतोय. दुधाचा भाव 15 रुपये 17 रुपये भाव, तेवढं दिसतं काय फक्त त्याला? पेट्रोलचं ह्याचं दिसतं काय? इतकी बेरोजगारी वाढली ती. ह्यांना फोनचं बोलले ते, ह्यांना ग्रामपंचायत शिपाई सुद्धा फोन उचलित नाही. आज ओमदादा निम्याराचं फोन केला तरी कुठलं काम अडचणीतलं असलं तरी फोन उचलून त्याचे मार्गी लावणार काम असा माणूस एकमेव नेता म्हणलं तर ओमदादा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शेतीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा गंभीर दिसत आहेत आपल्याला. सोयाबीनचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष दिसतोय की सोयाबीनला माफक जो दर हमी भाव आहे तो मिळायला हवा होता, तो मिळत नाही आहे. 2 कोटी रोजगार निर्माण करतो असं भारतीय जनता पार्टीनं 2014 सालीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, ते कुठं होताना दिसत नाही आहे. हे जे सगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्यामुळं जे रोष निर्माण झालेला आहे तो रोष कसा रोखणार तुम्ही? हां आता तो जो रोष आहे ते फक्त काय सांगतात की सोयाबीन, बरोबर आहे, सोयाबीन सांगतात ते पण बाकीच्या तुरीला हमी भाव आहे. त्यासाठी काही जी काही योजना त्या चालू केलेल्या आहेत. हां मग ज्याला हमी भाव आहे त्याचं नाहीत काढत, पण ज्याला हमी भाव नाही त्याचं काढतात. मग तसं नाही ना. ज्याला काय तुम्ही काढून बघा. नाही मी काय म्हणतो, सोयाबीनला हमी भाव नाही ना. सोयाबीनचा भाव काय आहे? हा सोयाबीनचा हमी भाव काय 5,400, मार्केटमध्ये काय 4,600. हमी भाव नुसतं नाम मात्र आहे. मला सांगा. नाही जर सोयाबीनचा हमी भाव जर समजा आता त्यांनी मान्य केलं हमी भाव आहे हे मान्य केलं, मग आता खरेदी आडतीवाल्याचं काम काय शासनाचं आहे का? बाकी पहिलं जे राजकारण व्हायचं ते पहिलं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये काय तुम्हाला बदल दिसतोय? फोडाफोडीचं राजकारण होतंय ते तुम्हाला पटतंय का? फोडाफोडीचं चाललंय. नवऱ्यात बायको नाही, बायकोत नवरा नाही, यालाच बायको नाही. ही काय म्हणतोय? शरद पवारने ही काय म्हणतोय? समकायद्यात काय? आता आपण शेवटचा प्रश्न विचारणार आहोत आणि त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. एका बाजूला ओमराजे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील उभे आहेत. तुम्हाला जो कोणी नेता वाटतो यावेळेचा की जो निवडून यायला हवा त्याचं एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके. ओमदादा. 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 ओमराजेने माझ्या एका फोनमध्ये माझं कर्जमाफी केली म्हणून ओमराजा. अर्चनाताई पाटील. ओमदादा. 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 एकंदरीत असं दिसतंय की या गावामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने कल झुकताना दिसतोय. मात्र निवडणुकीमध्ये काय होतं आहे आणि निकालाच्या वेळेसच कळेल हे की नेमकं चित्र काय असणार आहे ते मात्र तुम्हाला बघायला मिळेलच. आणि अर्थात हा जो सगळा व्हिडिओ आहे, लोकांचा कल आहे, तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.